मुंबईमध्ये वांद्रे पूर्व परिसरामध्ये झालेल्या झोपडपट्ट्यांची तोडफोड असू दे, ती रेल्वेच्या जागावरती असणारी मोठी झोपडपट्टी होती, अनेक वर्षापासूनची होती. अनेक वेळा ती झोपडपट्टी तोडली देखील गेलेली होती. उद्धव ठाकरे यांच्या नाकाखाली या झोपडपट्ट्या आल्या तेव्हा आणि महापालिकेची त्यांची सत्ता असताना काही केलं गेलं नाही आणि आता अचानक कारवाई होतीये, कारण भारतीय जनता पक्षाने महापालिका जिंकली मुंबईची. त्यामुळे कदाचित मध्यमवर्गीय विरुद्ध झोपडपट्टीवाले हा संघर्ष उभा राहिला तर कदाचित अशा कारवाया अजून पुढची 2 वर्ष चालू राहताना दिसतील असं मला वाटतं आणि राजकारणही केलं जाईल. राज्य विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आता कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडे जायला नको. अजित पवारांचा पक्ष हा एक विषय, एकनाथ शिंदेचा पक्ष डोईजोड होता कामा नये. त्यामुळे एकनाथ शिंदेंना त्यांच्या संख्याबळानुसार देताना सुनेत्रा पवारांना थोडंसं झुकमाप दिलं जाईल का असं माझी अटकळ आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एक टिप्पणी केली, सर्वसामान्य माणसाबद्दल केली, पत्रकारांबद्दल केली, RTI कार्यकर्त्यांबद्दल केली आणि त्यांनी कॉक्रोच म्हटलं किंवा झुरळ म्हटलं त्यांनी. आणि झुरळ सहजासहजी मरत नाहीत, जात नाहीत. टू गेट रिड ऑफ कॉक्रोच हे अवघड असतं. म्हणून जे लोक अशा विनाकारण याचिका करतात, पब्लिक ज्यांचा काही संबंध आहे अशा गोष्टीत याचिका करतात, त्यांनी न्यायालयांचा एकूण डोक्यावरचा भार वाढतो त्या अँगलनी कदाचित ते म्हणले असतात, कारण त्यांनी खुलासा जो केला त्याच्यावरून तसं वाटतंय. आणि झुरळ सहजासहजी मरत नाहीत, जात नाहीत. टू गेट रिड ऑफ कॉक्रोच हे अवघड असतं. म्हणून जे लोक अशा विनाकारण याचिका करतात, पब्लिक ज्यांचा काही संबंध आहे अशा गोष्टीत याचिका करतात, त्यांनी न्यायालयांचा एकूण डोक्यावरचा भार वाढतो त्या अँगलनी कदाचित ते म्हणले असतात, कारण त्यांनी खुलासा जो केला त्याच्यावरून तसं वाटतंय. आणि झुरळ सहजासहजी मरत नाहीत, जात नाहीत. टू गेट रिड ऑफ कॉक्रोच हे अवघड असतं. म्हणून जे लोक अशा विनाकारण याचिका करतात, पब्लिक ज्यांचा काही संबंध आहे अशा गोष्टीत याचिका करतात, त्यांनी न्यायालयांचा एकूण डोक्यावरचा भार वाढतो त्या अँगलनी कदाचित ते म्हणले असतात, कारण त्यांनी खुलासा जो केला त्याच्यावरून तसं वाटतंय. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद अलिमये तुमचं स्वागत करतो. मंडळी, विषय बरेच आहेत. मुंबईमध्ये वांद्रे पूर्व परिसरामध्ये झालेल्या झोपडपट्ट्यांची तोडफोड असू दे, ती रेल्वेच्या जागावरती असणारी मोठी झोपडपट्टी होती, अनेक वर्षापासूनची होती. अनेक वेळा ती झोपडपट्टी तोडली देखील गेलेली होती. मात्र आता जी कारवाई होती ही धडक कारवाई आहे आणि ती पूर्ण जवळपास साफ करण्यामागचं जो काय कारवाई सुरू आहे त्याच्यावरती राजकारण काय चालू आहे का, आणि असेल तर ते कुठच्या थरापर्यंत जाणार आहे, हा एक विषय आहे. दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुका आहेत. तिसरीकडे सुनेत्रा पवारांनी प्रशांत किशोर यांना स्ट्रॅटेजिक सल्लागार म्हणून नेमण्याची एक बातमी हातामध्ये आलेली आहे. पलीकडे कॉक्रोच जनता पार्टी नावाची एक पार्टी स्थापन झालेली आहे. आणि सगळ्यात शेवटी मोदी इटलीला गेल्यानंतर त्यांनी मेलोनीला मेलडी भेट दिली. त्याच्यानंतर जे काय सगळं वातावरण तापलेलं आहे या सगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि अर्थातच या चर्चेसाठी माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, सुरुवात आपण करूया मुंबईतल्या वांद्रे हा अतिशय संवेदनशील भाग आहे. खेरवाडी वांद्रे हा जो काय भाग आहे, इथे एक विशिष्ट म्हणजे मुस्लिम समाजाची एक मोठी वस्ती आहे. आणि ही वस्ती साधारणपणे 5,000 स्क्वेअर मीटर, चौरस मीटर, 5,200 चौरस मीटर जागेवरती मोठ्या प्रमाणामध्ये 2-2, 4-4 मजल्याच्या झोपडपट्ट्या उभ्या राहिलेल्या होत्या. ह्या अनेक वर्षापासून उभ्या राहिलेल्या होत्या. ही वस्तुस्थिती आहे की सुनील दत्ता यांच्या काळामध्ये त्यांना संरक्षण दिलं होतं. त्याच्यानंतर त्यावेळेला खरं तर शिवसेनेची सत्ता म्हणजे बाळासाहेबांचं निवासस्थान अगदी जवळात येतं, तरीसुद्धा त्याच्यावरती कारवाई झालेली नाही. म्हणजे कारवाई तात्पुरती होत होती पण ती पुरेशी प्रमाणात नव्हती. पुन्हा झोपडपट्टी उभी राहत होती. नंतर ती अगदी रेल्वेला खेटून उभी राहिली. अशा परिस्थितीमध्ये हायकोर्टाची एक नवीन ऑर्डर आली आणि त्या ऑर्डरप्रमाणे ही झोपडपट्टी तोडायचं काम सुरू आहे. वरुण देसाईंनी या कारवाईला विरोध केलेला आहे, कारण ते स्थानिक आमदार आहेत. आदित्य ठाकरे यांनी देखील त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे. हे सगळं जरी सुरू असलं तरी ह्याच्यामागे नेमकं राजकारण नेमकं काय सुरू आहे की असणार नाही, आणि झोपडपट्टी पुन्हा उभी राहण्याची शक्यता कितपत वाटते तुम्हाला? आपल्याकडे अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली तरी सुद्धा पुढे अनधिकृत बांधकामं उभी राहतात. आणि त्याचं कारण असं की सगळ्या महापालिकांच्या हद्दीतला हा विषय आहे. आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये 50% वर अर्बनायझेशन किंवा नागरीकरण झालं आहे. आणि जी मोठी शहरं आहेत, म्हणजे मेट्रो म्हणण्यासारखं मुंबईचं शहर आहे, मग पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, मोठ्या कोल्हापूर, सोलापूरसारखी शहरं असेल, मोठ्या शहरांमध्ये सगळीकडे ग्रामीण भागातनं लोक रोजगारासाठी येतात तिथल्या सेंटर्समध्ये. आणि मग तिथे त्यांना राहण्याची, निवासाची व्यवस्था नसते, तेवढं इन्कम नसतं. आणि त्यातनं झोपडपट्ट्यांचे प्रश्न जटिल होत जातात. म्हणजे 30-40% पॉप्युलेशन, 50% पॉप्युलेशन एखाद्या शहराची झोपडपट्टीत राहते, अशी आकडेवारी अनेक शहरामध्ये आहे. आणि त्यांचं जे राहणीमान असतं, म्हणजे मुळामध्ये काय होतं की त्या सगळ्या लोकांना
त्यातनं पुन्हा एक शहराअंतर्गत संघर्ष उभा राहतो की जे टॅक्स भरणारे प्रामाणिक करदाते आहेत आणि झोपडपट्टीत मिळणाऱ्या सगळ्या सुविधा असतील, म्हणजे त्याच्यात लाईट मिळतं, पाणी मिळतं, सगळं मिळतं. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही ज्या झोपडपट्टीविषयी बोलताय ती बांद्र्याची झोपडपट्टी जी आहे, म्हणजे त्याला झोपडपट्टी जसं धारावीचा विषय आहे की धारावीच्या तर रिडेव्हलपमेंट होती, पण धारावीला झोपडपट्टी कोणी म्हणणार नाही अशा प्रकारची घरं तिथे आज होती. सगळ्या सोयी सुविधा म्हणजे लोकांना माहीत नसेल तर चामड्याचा उद्योग किंवा टेक्स्टाईलचा उद्योग किंवा गार्मेंटचा उभार उद्योग काम मोठा इतक्या मोठ्या प्रमाणावर होता की अल्ट्रामॉडर्न मशिनरी वापरून आतमध्ये कपडे तयार व्हायचे किंवा लेदर तयार होतं. तसं बांद्र्याची जी झोपडपट्टी आहे ती अशी आहे की जवळपास 3 ते 5 मजल्यापर्यंत, म्हणजे 3 मजले 4 मजले, म्हणजे रेल्वे स्टेशनच्या इतक्या शेजारी आहे की जसं पूर्वी पेडर रोडला फ्लायओव्हर करायचा तर लता मंगेशकरांचं विधान आलं होतं की लोक जातात आम्हाला शेकहँड करतील, तर तसं लोकांमधून जाणारी माणसं शेकहँड करू शकतील का काय, या पद्धतीने शेजारी. आणि त्याच्यामध्ये रेल्वे लँड मध्ये संरक्षण करणारी यंत्रणा नाहीये कुठली. आतापर्यंत कारवाई का झाली नाही हे अतिशय जटिल प्रश्न आहे. त्याचं कारण असं की वर्षानुवर्ष या झोपड्या उभ्या राहतात. प्रभादेवीला, म्हणजे पूर्वी एल्फिस्टन रोड नाव होतं त्या स्टेशनचं पलीकडेच, म्हणजे बांद्र्यापासून एक 3 स्टेशन पलीकडे आहे ते 4 स्टेशन, तिथे वेस्टर्न लाईनवर मोठी चेंगराचेंगरी झाली. अनेक लोकांना त्याच्यामध्ये प्राण गमवावे लागले आणि खूप मोठी दुर्घटना ती होती. त्यावेळेला सारखं वाटायचं बांद्र्याला अशीच दुर्घटना होईल का. म्हणून आत्ता जी कारवाई झाली ती कारवाई तर व्हायलाच पाहिजे. अनधिकृत झोपडपट्टी किंवा याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, पण हा मानवी प्रश्न आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन कुठल्या ना कुठल्या प्रकारे राजकीय आश्रय या सगळ्या झोपड्यांना असतो. म्हणून तर मग झोपडपट्टीवासियांना पुनर्वसन करा, घरं द्या, मग 2010 पर्यंतच्या द्या, 15 पर्यंतच्या द्या, 5 पर्यंतच्या द्या, सगळे राज्यकर्ते हे करत आलेत. म्हणून कुठेतरी आम्ही बेकायदेशीर गोष्टीला प्रोत्साहन देणार नाही अशा प्रकारची कडक भूमिका घ्यायला पाहिजे. आणि आता बहुधा 2 वर्ष निवडणुका नसल्यामुळे या कारवाया सुरू झाल्या असतात असं मला वाटतं, आणि त्या पुढची 2 वर्ष चालू राहतील. त्याच्यावरनं राजकारण तुम्ही म्हणताय ते केलं गेलं, कारण ठाकरे त्या मतदारसंघात राहतात, नाही त्या वरुण सरदेसाई आता आमदार आहेत तिथे, आणि बाळासाहेब ठाकरेंचं घर म्हणजे मातोश्री निवासस्थान त्याच भागात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नाकाखाली या झोपडपट्ट्या आल्या. तेव्हा आणि महापालिकेची त्यांची सत्ता असताना काही केलं गेलं नाही, आणि आता अचानक कारवाई होतीये कारण भारतीय जनता पक्षाने महापालिका जिंकली मुंबईची. त्यामुळे कदाचित मध्यमवर्गीय विरुद्ध झोपडपट्टीवाले हा संघर्ष उभा राहिला तर कदाचित अशा कारवाया अजून पुढची 2 वर्ष चालू राहताना दिसतील असं मला वाटतं, आणि राजकारणही केलं जाईल त्याचं. बरोबर. भाजपाची सत्ता येऊन 100 दिवस झालेले आहेत. अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेतली. वास्तविक ती महापौरांनी घ्यायला पाहिजे होती आणि 100 दिवसात काय केलं सांगायला पाहिजे होतं, पण अमित साटमांनी ती घेतली आणि आम्ही 100 दिवसामध्ये आमचा जो काय अजेंडा आहे तो कसा राबवला हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात या विषयावरती काय सांगताय? नाही, बेसिकली अमित साटम यांनी भारतीय जनता पक्षाची सत्ता महापालिकेवर आली की जी कधीही नव्हती, म्हणजे फॉर द फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा भाजपची सत्ता आली आहे. आणि भाजपच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष म्हणून किंवा मुंबई युनिटचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भारतीय जनता पक्षाने काय काम केलं सत्ता हातात आल्यानंतर हे सांगितलं, आणि ते लॉंग टर्म तयारी म्हणूनच केलेलं आहे. म्हणजे 100 दिवसाचा कार्यक्रम जसा राज्य सरकारला दिला गेला सरकार सत्तेवर आल्यावर, तसाच तो आता महापालिकांच्या पातळीवर आहे. आणि मुंबईसारख्या महापालिकेत शिवसेनेची वर्षानुवर्ष सत्ता होतं ती उलथवून भाजपने सत्ता ताब्यात घेतली आहे. म्हणून त्यांनी हे 100 दिवसानंतर एक पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आम्ही काय काय केलं, आणि त्याच्यात दिशा पण दिसते पुढची. त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये काय काय कारवाई होतील हे त्याच्यावरच आपण अंदाज बांधतोय. आपण थोडंसं पुढे सरकूया. विधान परिषदेच्या राज्य विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. प्रसारमाध्यमामध्ये बातम्या अशा झालेल्या आहेत की भाजपाची परिस्थिती पाहता, एकंदरीत संख्याबळ पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं भाजपा 16 पैकी 17 पैकी 12 जागा लढवू इच्छिते आहे. त्यातली 1 जागा तर चंद्रशेखर बावनकुळेंचीच आहे, त्यामुळे ती तर ते लढवणारच. मात्र 11 जागा म्हणजे उरलेल्या 16 पैकी 11 जागा त्यांच्याकडे, 3 जागा शिंदेकडे आणि 2 जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जातील असं म्हटलेलं आहे. आपण या विषयावरती थोडंसं आपण मागच्या आठवड्यात चर्चा केलेली होती किंवा मागच्या एपिसोडमध्ये चर्चा केली होती, आणि महायुतीमध्येच संघर्ष होईल की काय अशी चिन्ह होती, आणि ती आता ती दिसायला लागलीत. कारण शिवसेनेने 3 जागांवरती त्यातल्या जी भाजपा क्लेम करतात, हो नाही, 3 भाजपच्या क्लेम करतात, त्यातल्या म्हणजे भाजपाच्या 3 जागांवरती ते आता क्लेम करायला बघतात. म्हणजे भाजपाच्या म्हणजे भाजपा ठाण्यामध्ये, नाशिकमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचं संख्याबळ जास्त असल्यामुळे ती जागा लढवू इच्छितात. मात्र शिंदे जागा ते सोडायला तयार नाही. पण त्याच्यामध्ये असं आहे ना की आता एकूण 17 जागांपैकी तुम्ही जसं म्हणलात तसं बावनकुळ्यांची जी जागा आहे ती ऑब्व्हियसली भाजपकडे जाईल, पण उरलेल्या जागांपैकी संख्याबळानुसार 11 मिळाल्या तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष प्रचंड ताणेल असं मला वाटत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कदाचित राष्ट्रवादीला एखादी जागा एक्स्ट्रा सोडली तर, कारण काय आहे की आत्ता कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडे जायला नको, अजित पवारांचा पक्ष हा एक विषय. आणि दुसरा, एकनाथ शिंदेचा पक्ष डोईजोड होता कामा नये. त्यामुळे एकनाथ शिंदेंना त्यांच्या संख्याबळानुसार देताना सुनेत्रा पवारांना थोडंसं झुकतोमाप दिलं जाईल का असा माझी अटकळ आहे. त्यातनं
म्हणजे सत्तेतले महायुतीतले राष्ट्रवादी आणि सत्तेतले शिवसेना, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांचा पक्ष, हे जर एकमेकाशी भांडले तर भारतीय जनता पक्षाच्या सोयीचं असतं एकूण सत्ता समतोल साधण्याच्या दृष्टीने, असं मला वाटतं. आता त्याच्या वाटाघाटी अजून व्हायच्यात, कारण आता आज आपल्याला अजून 10 दिवस आहेत, म्हणजे अर्ज भरून माघारीपर्यंत 10 दिवस आहेत. 18ला निवडणुका होऊन 22ला निकाल लागणार. कारण मी मागच्या आठवड्यातही म्हणलो होतो, जसं ते जवळ येईल तसं क्रिस्टलाइज व्हायला सुरुवात होईल आणि मग दिसेल. पण आत्ता आपण या अटकळी बांधतोय आणि त्याचं कारण असं की संख्याबळानुसार भारतीय जनता पक्ष स्ट्रॉंग झालाय, पण ते देताना थोडंसं सुनेत्रा पवारांना झुकतं माप देतील आणि हार्श वागतील एकनाथ शिंदेची, ते रुसवे बुगवे करतील, पण शेवटी एकत्रच राहतील तिथे, असं ठामपणे वाटतं. सुनेत्रा पवार प्रशांत किशोर यांना स्ट्रॅटेजिक सल्लागार किंवा आपण धोरणात्मक सल्लागार, राजकीय सल्लागार असं म्हणतो त्याला आपण, कारण त्याने आता त्या विजयनला पण निवडणूक जिंकून दिली आहे असं त्यांनी क्लेम केलेला आहे. खरं खोटं आपल्याला माहिती नाही, परंतु प्रशांत किशोर हे अनेक ठिकाणी स्ट्रॅटेजिक सल्लागार होते, भाजपाचे देखील होते पूर्वी. तर ते आता सुनेत्रा पवारांना सल्ला देणार आहेत, अशा पद्धतीच्या एक चर्चा आहेत. योग्य होईल, फायदा होईल, काय होईल? नाही, त्याच्यामध्ये प्रशांत किशोर यांचा अनुभव आहे, पण तो निवडणूक लढण्याच्या संदर्भातला आहे. आणि त्यांनी स्वतः बिहारमध्ये पूर्ण बिहारची यात्रा काढली, एक पक्ष काढला, पण त्यांना तितकंसं यश नाही मिळालं. आता स्वतः जसं आपल्याला माहिती आहे, अनेक कन्सल्टंट असतात, ते स्वतः बिझनेस टाकत नाहीत, पण कन्सल्टंट म्हणून अतिशय चांगलं यश मिळवतात. तर मी काही त्यांच्यावर असं नकारात्मक किंवा टीकात्मक बोलत नाही. तर त्यांनी कन्सल्टंट म्हणून चांगलं काम केलं. निवडणूक लढताना काय इश्यू घेतले पाहिजेत, जसं राज ठाकरे हे विरोधी पक्ष नेता म्हणून खूप चांगलं काम करतात, म्हणजे विरोधी पक्षात असताना. पण नाशिकला सत्ता दिल्यावर काही लक्षणीय काम प्रचंड मोठं केलं, अशातला भाग नाही. आणि दुसरी गोष्ट, जे लोक थोडीशी टीका उत्कृष्ट करू शकतात, सिस्टीमला बोटं दाखवू शकतात, सिस्टीममधले लूपहोल शोधू शकतात, ते लोक निगेटिव्ह प्रचार उत्तम करू शकतात. आणि तसं प्रशांत किशोर हे सत्तेवर नसलेल्या माणसाला सत्तेवर आणण्यासाठी मदत निश्चित करू शकतात. पण सत्तेवर आल्यानंतर सत्ता टिकवायला ही थोडी कमी उदाहरणं आहेत. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सुनेत्रा पवारांचा पक्ष आता अडचणीत आहे. म्हणजे त्यांच्याकडे त्या स्वतः अध्यक्ष आहेत, पण एकूण पक्षाची अवस्था अशी आहे की त्याच्यात सुसूत्रीकरणासाठी अशा कन्सल्टंटची गरज असेल तर ती त्यांना मिळेल आणि कदाचित येणाऱ्या निवडणुकीतही थोडासा फायदा होईल. परंतु लॉंग टर्म शरद पवारांच्या पक्षातनं झालेलाच अजित पवारांचा पक्ष, आणि शरद पवारांनीच स्पष्ट सांगितलं होतं, मला काही राजकारणातल्या माझ्या याच्यासाठी सल्लासेवेची गरज नाही कोणाची, आणि ती पवारांनी घेतली नव्हती, तर कदाचित त्याच्यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे टीका सुरू होईल, त्यांचा हस्तक्षेप वाढला की. आणि दुसरी गोष्ट, सुनेत्रा पवारांचे चिरंजीव पार्थ पवार जे तसे कोणाला जुमानणारे नाही आहेत. म्हणजे त्यामुळे आत्ता तर येते बातमी, पुढे काय होईल सांगणं अवघड आहे. पण अगदी मोठ्या पातळीवर पाहिलं तर प्रशांत किशोर यांचा फायदा त्या पक्षाला नक्की होईल काही काळ तरी. हे सगळं एका वेळेला राज्याचं राजकारण घट पाहिलं, आपण मुंबईतलं राजकारण पाहिलं. आता थोडंसं आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाऊया किंवा देश पातळीवरती आधी सुरुवातीला जाऊया. देश पातळीवरती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एक टिप्पणी केली, सर्वसामान्य माणसाबद्दल केली, पत्रकारांबद्दल केली, RTI कार्यकर्त्यांबद्दल केली, आणि त्यांनी कॉक्रोच म्हटलं किंवा झुरळं म्हटलं त्यांनी. आणि ही झुरळं म्हटल्यानंतर परदेशात राहणाऱ्या, म्हणजे अमेरिका, तो मला वाटतं कॅनडामध्ये राहतो, बोस्टनमध्ये अमेरिकेमध्ये राहतो, तर तो अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय तरुणाने कॉक्रोच जनता पार्टी नावाची एक पार्टी स्थापन केली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. त्याचं एक्स अकाउंट आहे ते देखील हॅक झालेलं आहे, काही ठिकाणी ते ब्लॉक पण करण्यात आलेलं आहे. म्हणजे सरकारच्या बाजूने सरकारला भीती वाटते की जेन झीला तो आकृष्ट करेल, नेपाळमध्ये किंवा श्रीलंकेमध्ये जसं काय झालं तसा काही प्रकार होऊ शकतो, अशी कदाचित भीती आहे, म्हणून ते ब्लॉक करण्यात आलं आहे. पण एकंदरीत त्या कॉक्रोच पार्टीला जे काय मिळतंय यश किंवा जे काय प्रतिसाद मिळतोय हा थोडासा उल्लेखनीय आहे. आणि नाही म्हटलं तरी भाजपाचे जितके फॉलोअर आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणामध्ये त्यांचे फॉलोअर आहेत असं आत्ताच्या घडीला दिसतं आहे. तर कॉक्रोच पार्टी हा नेमका काय प्रकार आहे आणि कॉक्रोच पार्टीकडे जेन झी जी अपेक्षा आहे ती तशी आकृष्ट होऊ शकेल का, आणि झाली तर ती कशा पद्धतीने आकृष्ट होईल? नाही, त्याच्यामध्ये झालं असं की सूर्यकांत यांचे जे रिमार्क आहेत सुप्रीम कोर्टातले, आपण थोडं समजून घ्यायला पाहिजे. त्यांनी खुलासा केला आहे, परंतु त्यांना माहिती नव्हतं की यातनं काही इतकं मोठं काहीतरी होईल. आणि इव्हन स्वतः हे कॉक्रोच जनता पार्टी लॉन्च केलेल्या सदगृहस्थांना बोस्टनमध्ये बसलेल्या माहीत नव्हतं. त्यांचे इंटरव्ह्यू पण सगळ्या वाहिन्यांनी घेतले. म्हणजे ते त्यांचे वडील हिंगोलीचे, मग नंतर ते संभाजीनगरला झाले शिफ्ट, आणि त्यांना बाबासाहेबांच्या आरक्षणामुळे त्यांच्या वडिलांना फायदा मिळाला फर्स्ट जनरेशनमध्ये, आणि त्यांचेच सुपुत्र असल्यामुळे या चिरंजीवांना शिकायला मिळालं आणि प्रगती केली, आणि ते पुढे आता बोस्टनला गेलेत.
पुढच्या शिक्षणासाठी. नंतर शिक्षण संपलं आणि ते परत यायची भाषा करतायत. पण त्यांनी एक सर्कॅस्टिक रिमार्क म्हणून भारतीय कॉक्रोच पार्टी हे लॉन्च केलं होतं आणि ते सोशल मीडियावरच ते आहे प्रकरण. म्हणजे त्याच्यात काही प्रत्यक्षात त्यांनी काही निवडणूक आयोगाला काही अर्ज केलाय किंवा असं काही लगेच झालेलं नाही. फक्त मुद्दा असा होता की सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी किंवा सरन्यायाधीशांनी RTI ज्या केल्या जातात किंवा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन केल्या जातात, हे बघा कॉक्रोच किंवा झुरळ हा असा प्राणी आहे की तो 5,000 वर्ष टिकलेला आहे या सगळ्या उत्पातांमध्ये. आणि झुरळ सहजासहजी मरत नाहीत, जात नाहीत. टू गेट रिड ऑफ कॉक्रोच हे अवघड असतं. म्हणून जे लोक अशा विनाकारण याचिका करतात, पब्लिक ज्यांचा काही संबंध आहे अशा गोष्टीत याचिका करतात, त्यांनी न्यायालयांचा एकूण डोक्यावरचा भार वाढतो, त्या अँगलनी कदाचित ते म्हणले असत. कारण त्यांनी खुलासा जो केला त्याच्यावरनं तसं वाटतंय. प्रत्यक्ष प्रोसिडिंगला आपण नव्हतो सर्वोच्च न्यायालयात, परंतु अनेक विषयात आपला संबंध नसताना काही लोक जाऊन याचिका करतात. त्याच्यानंतर वेगळ्याच भलत्याच प्रकारच्या याचिका केल्या जातात आणि मग जिथे त्याची गल्लत अशी असते संकल्पनात्मक किंवा समजुतीच्या पातळीवर की एखाद्या सरकारने एखादा निर्णय घेतलाय तर त्याच्या विरोधात तुम्ही कोर्टात गेला तर लोकशाहीमध्ये काय सरकारला तो निर्णय घ्यायचा अधिकार असतो. जसं पूर्वी लोकप्रिय घोषणा करण्यापासून थांबवा, तर अनेक गोष्टी आता शेवटी सर्वोच्च न्यायालयाकडे जायला लागल्यात. आणि अटल बिहारी वाजपेयींनी त्यांच्या अविश्वास ठरावाच्या वेळेच्या भाषणामध्ये 13 दिवसाचं सरकार गेलं तेव्हा याच्याबद्दल एक अतिशय मोठा इशारा देऊन ठेवला होता की आजकाल बिहारमधली लॉ अँड ऑर्डर बिघडली होती आणि प्रत्येक गोष्टीत माणसं न्यायालयांकडे जायला लागली. आजही तसंच होताना दिसतंय आणि वाजपेयींचा तेव्हाचा इशारा म्हणजे जवळपास 30 वर्षापूर्वीचा 27 वर्षापूर्वीचा खरा अर्थाने दिसतोय की सगळ्या गोष्टीत लोक सर्वोच्च न्यायालयाकडे जायला लागलेत. आणि सर्वोच्च न्यायालयावरचा भार अशा बिनमहत्वाच्या किंवा तुलनेने कमी महत्वाच्या गोष्टीत की जे सरकारच्या पातळीवर आणि ह्याचा प्रश्न सुटले पाहिजे त्या याचिका हिअर करताना त्यांनी ही कॉमेंट केली असं. आणि ती काय केली तर त्यांनी हे नीटच्या परीक्षा किंवा पेपर फुटी या सगळ्यामध्ये जे लोक बोगस डिग्र्या घेतात, बोगस कागदपत्र करतात आणि अशा गोष्टीतनं काहीतरी उद्योग करतात आणि मग ते भांडतात बेरोजगारांसाठी, त्यांच्यासाठी त्यांनी कॉक्रोच हा शब्द वापरला असं त्यांचं म्हणणं खुलासा आहे. दरम्यान काय झालं, त्यांचं स्टेटमेंट आल्यावर रिॲक्शन तीव्र आली की देशातल्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना किंवा काही बुद्धिजीवींना किंवा काही याचिकाकर्त्यांना किंवा काही RTI ऍक्टिव्हिस्टना पत्रकारांना त्यांना झुरळ म्हणण्यासारखं वाटलं. कारण पत्रकारांमध्ये तथाकथित मग लिबरल, मग खुले, मागास हे सगळे वर्ग आहेतच त्याच्यात. त्यामुळे त्यांना हे खूप झोंबलं आणि ते लोक सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे ज्यावेळेला भारतीय कॉक्रोच पार्टी अशा प्रकारचं काहीतरी अमेरिकेतनं लॉन्च झालं आणि ते सोशल मीडियावर आलं, त्याला या सगळ्या बुद्धिजीवी वर्गाने प्रचंड प्रतिसाद दिला आणि हॅशटॅग इतका चालला की जवळपास राष्ट्रीय पक्षांच्या दुपटीने वगैरे त्याचे फॉलोअर झाले. म्हणजे प्रचंड प्रमाणात त्याचे कोट्यावधी लोक त्याच्या मागे लागले आणि 2 दिवसात ते झालं. आणि त्यामुळे भारतीय कॉक्रोच पार्टीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आणि मग सरकार विरोधी काहीतरी सोशल मीडियावर होत आहे म्हणून त्याचे काहीतरी आधार घेतला असेल सायबर लॉज आणि या सगळ्याचा, आणि ते हँडल त्यांनी बंद केलं किंवा सरकारने ते बॅन केलं किंवा बाजूला काढलं वगैरे, किंवा तांत्रिक भाषेत काय त्याला थोडक्यात सोशल मीडियावरनं बाजूला केलं. आणि ते केल्यानंतर त्यांनी कॉक्रोच रिटर्न्स म्हणून केलंय. आणि मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारची सेन्सॉरशिप ही ट्रॅडिशनल माध्यमांना होती, सोशल मीडियावर सेन्सॉरशिप आणणं तुलनेने अवघड आहे. त्याचे अनेक पळवाटा किंवा मार्ग काढून सेन्सॉरशिप आणली तर सरकारला अधिक अडचणीचं होईल असं मला वाटतं. आणि ज्यांनी अशी सेन्सॉरशिप आणायचा ट्राय केला त्यांचं रूपांतर कुठेतरी हुकुमशहामध्ये किंवा मुस्कटदाबी करली जाते लोकांची असं, आणि त्यातनं लोक बाउन्स बॅक करतील. आणि तरुणाई जर त्यांच्या मागे असेल तर त्याचा गांभीर्याने सरकार विचार केला पाहिजे. सरकारने सरन्यायाधीशांचा विधान आहे, सरकारने त्याच्यामध्ये काही फार पडत जे काय होते मुवमेंट ते होऊ द्या, तुम्ही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे असं मला ऑनेस्टली वाटतं. निश्चितपणे आपण सगळ्यात शेवटच्या सेगमेंटकडे वळूया, तो आहे मोदींचा परदेश दौरा. मोदींचा परदेश दौरा अनेक देशांमध्ये UAE पासून सुरुवात झाली आणि त्याची शेवट झाला तो इटलीमध्ये. इटलीमधला जो त्यांचा जी भेट होती ही विशेष गाजली. त्यांनी मेलोडी चॉकलेट नेलं आणि मेलोनीना भेट दिलं. मेलोनी ह्या तिथल्या पंतप्रधान आहेत आणि मोदींनी चॉकलेट प्रेझेंट घ्यावं आणि ते सुद्धा मेलोडी अशा पद्धतीचं ते काय, त्याच्यावरती मग प्रचंड टीका झाली. राहुल गांधी त्याच्यावरती प्रचंड टीका केली, बऱ्याच लोकांनी टीका केली त्याच्यावरती. सोशल मीडियावरती रिॲक्शनही त्याच्या भरपूर आल्या. एकंदरीत हा सगळा जो काय दौरा आहे या दौऱ्याच्या संदर्भामध्ये शरद पवारांनी मात्र एक सकारात्मक विधान दिलेलं आहे. राहुल गांधी एकीकडे मोठ्या प्रमाणात टीका करतायत आणि दुसरीकडे शरद पवार त्यांची बाजू घेत आहेत. अशा पद्धतीचं एक इंडिया आघाडीमध्ये पुन्हा एकदा विरोधाभास, पुन्हा एकदा फूट पडल्यासारखं चित्र तयार झालेलं आहे. यातून मोदींना फायदा होईल, मोदी समर्थकांना फायदा होईल आणि राहुल गांधींना कितपत त्याचं नुकसान होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, 2 गोष्टी अशा आहेत की राहुल गांधींनी रायबरेलीमध्ये ती टीका केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्री हे गद्दार आहेत, RSS गद्दार आहे अशा प्रकारची भाषा वापरली. आणि ती भाषा वापरताना
त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले की तुम्हाला कोणी RSSचा कार्यकर्ता भेटला तर त्याला सांगा तुमचा प्राईम मिनिस्टर गद्दार आहे, तुमचा गृहमंत्री गद्दार आहे आणि तुमची संघटना गद्दार आहे, कारण ते देश विकायला काढतायत. म्हणजे ही राजकीय स्वरूपाची टीका, फक्त त्यांनी भाषा अतिशय हार्श वापरली. आता शरद पवारांनी मागच्या आठवड्यामध्ये फडणवीसांना कानपिचक्या देताना सांगितलं होतं की राहुल गांधी हे लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही अशी भाषा वापरू नका की ते पराभूत म्हणून सिद्ध झालेले आहेत किंवा रिजेक्टेड माल आहे, अशा प्रकारची कॉमेंट केली होती. म्हणून संविधानिक पदावर असलेल्या माणसाबद्दल अशी कॉमेंट करणं योग्य नाही असं फडणवीसांना कानपिचक्या दिल्या होत्या. पण त्यांनी राहुल गांधींना तशा कानपिचक्या दिलेल्या नाहीत की मोदी सुद्धा पंतप्रधान आहेत, त्यांच्याबद्दल गद्दार असा शब्द वापरणं काही योग्य नाही, अशा कानपिचक्या काही पवारांनी दिल्या नाही. पण ते करतानाच राहुल गांधींनी मोदींवर टीका केली आणि मोदींनी तिकडे मेलोडी चॉकलेट दिलंय. आता मेलोनी आणि मोदी ह्या दोन्हीचं म्हणजे हे जयराम रमेश काँग्रेसचे जे होते त्यांना हा छंद होता की ग्लोबलायझेशन आणि लोकलायझेशन मधनं ग्लोबल लोकलचं कॉम्बिनेशन करून ग्लोकल आणि ग्लोकलायझेशन असा शब्द तयार करणं हे जयराम रमेश उत्तम करायचे. आणि हल्ली ते फॅशन झाली आहे, कारण काय आहे की आपल्याला इंस्टाग्रामच्या ह्याच्यात, रीलच्या भाषेत, त्याच्यानंतर ट्विटच्या ह्याच्यामध्ये कमीत कमी अक्षरात शब्दात लिहायचं असतं, म्हणून आपण अशी कॉम्बिनेशन करून ॲब्रिव्हिएशन्स नवीन तयार करतो. तर ते केलं गेलंय आणि त्याच्यामध्ये मेलोनी ज्या आहेत त्या मॅझिनीच्या पार्टीच्या आहेत की जे सावरकरांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आयडॉल होते, जोसेफ मॅझिनी इटलीचे. आणि मॅझिनींच्या विचारांवरचा पक्ष इटलीत सत्तेवर आहे, तेही थोडे राईट विंगवालेच आहेत, मोदीही राईट विंगवाले आहेत. त्यामुळे दोन एक्स्ट्रीम राईट विंगवाले एकत्र येणं या पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि त्या दोन नेत्यांनी एकत्र येऊन एखादं रील केलं किंवा यांनी मेलडी दिलं तर पार्ले हा ब्रँड भारतातला मोठा ब्रँड आहे आणि पार्लेचं मेलडी चॉकलेट दिलं तर मेलडी खाव खुद जान जाओ अशी त्याची टॅगलाईन होती. त्यामुळे चॉकलेट कॅडबरीच्या ज्या जाहिराती भारतातल्या फेमस झाल्या होत्या त्याच्यातलाच एक रील त्यांनी ती केली आणि त्या रीलचा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे परिणाम झाला. होतंय काय की मोदी काहीतरी करतायत आणि हे लोक फॉलो करतात, फरफटत जातात. म्हणजे त्यांनी काटकसरीचे उपाय सांगितले देशाला आणि त्याच्यावर या लोकांनी टीका करून नंतर परत फरफटत गेले आणि सगळ्यांना ते करावेच लागणार आहेत. म्हणजे स्वच्छता राखा हे जर प्राईम मिनिस्टरने सांगितलं तर ते राखू नका असं कोण म्हणू शकेल, त्याची टिंगलटावाळी होईल, पण शेवटी तुम्हाला ते करावंच लागेल. तसं आता मेलडी चॉकलेट हा रीलचा प्रकार आहे, म्हणून अनेक माध्यमकर्मींमधल्या ज्येष्ठ लोकांनी, लिजेंडरी पत्रकारांनी हेच सांगितलं की हे रील जे आहे ना त्याच्यावर फार गांभीर्याने चर्चा करायची गरज नाही. कारण काय दिवसभराच्या याच्यात ते रील केलं जातं, त्यातलं एक ते रील आहे, त्याला इन्व्हेस्टमेंटशी, सरकारशी, राजकारणाशी, आंतरराष्ट्रीय करारांशी जोडू नका. पण दुसऱ्या अर्थाने भारतातला ब्रँड आणि त्याचं चॉकलेट इटलीच्या पंतप्रधानांना दिलंय हा एक त्यातला अँगल आहे. आणि दुसरा अँगल असा आहे की या 5 देशांच्या दौऱ्यामध्ये केलेले करार जे त्याची माहिती आता येते सोशल मीडियावर आणि जे मोदींच्या बाजूचे लोक आहेत ते प्रश्न विचारतात, तुम्ही मेलोडीवर बोलता पण ह्याच्यावर बोलता का, म्हणजे तुम्ही एकच बाजू बोलता, असं त्यांना दावे करता येतात. दुसरीकडे राहुल गांधींनी अमित शहाना गद्दार म्हटलं तर त्यांनी नक्षलवाद संपवला देशातला. अमित शहा हे दुबळे गृहमंत्री असं कोणीच म्हणणार नाही, मग त्यांना का गद्दार म्हणायचं. दुसरीकडे मोदींना गद्दार म्हणताना ती भाषा हार्श वाटते. त्यांचं राजकीय मत आहे की यांनी देश विकायला काढलाय, अमुक केलंय, ते मांडावं, पण गद्दार हा शब्द थोडा हार्श वाटतो एवढं सगळ्यात म्हणायला लागेल. आणि ज्यावेळेला राहुल गांधी असं काहीतरी बोलतात, मोदींवर टीका करतात, तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या लोकांपेक्षा शरद पवार ढालीसारखे धावतात. हे यापूर्वी झालंय. म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी अडाणींच्या बद्दल केली होती राहुल गांधीने, अख्ख्या पार्लमेंटमध्ये लावून धरली, 4 दिवस चालली आणि अचानक शरद पवारांनी सांगितलं जेपीसीची गरज नाही कारण त्यात फार काही साध्य होत नाही. ते राहुल गांधींना वेळोवेळी पंक्चर करतायत आणि त्याचं कारण असं की युपीए युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्समध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये राहुल गांधी हे सर्वोच्च नेते आहेत. आता हे मान्य करावं लागतं संख्याबळानुसार, विरोधी पक्ष नेते, पण मी खूप मोठा नेता आहे हेही शरद पवारांना एस्टॅब्लिश करायचं असतं. त्यामुळे युपीएमध्ये ते उद्या म्हणतील की हे लोकशाहीच्या दृष्टीने मतभेद असणं हे काय त्याच्यात, आणि मोदी परदेशात भारताची प्रतिष्ठा वाढवतात असं विधान शरद पवारांनी केलं. पण त्यांनी संविधानिक पदावरच्या मोदींबद्दल संविधानिक पदावरच्या राहुल गांधींनी अशी भाषा करू नये हे मात्र कानपिचक्या दिल्या नाही, ज्या त्यांनी फडणवीसांना दिल्या होत्या. त्यामुळे मागच्या आठवड्यात मी म्हणालो तसं शरद पवार दोन्ही डगरींवर पाय ठेवतात, संदिग्धतेचं राजकारण करतात, पण मोदींना वेळोवेळी मदत करतात हेही खरं. आता मोदींच्या त्यांच्या मदतीमागचं रहस्य काय तर 2 राष्ट्रवादींचं विलिनीकरण, स्वतः शरद पवारांनी सार्वजनिक जीवनात बाजूला व्हायचं, 2 राष्ट्रवादी एकत्र आणून आपल्या मुलीला केंद्रात मंत्री करायचं, राज्यात सुनेत्रा पवार आहेतच, काहीतरी अरेंजमेंट चालू असेल किंवा त्यांच्या डोक्यात असेल कदाचित. कारण आत्ता त्यांच्या पक्षाकडनं विलिनीकरण हा मुद्दा आता संपला असं सांगण्यात येतं, त्याच वेळेला मला वाटतं की तो पवारांच्या डोक्यात जिवंत असू शकतो. त्यामुळे आपण गेल्यावर किंवा आपल्या पश्चात किंवा आपण राजकारणातून बाजूला होऊन आपल्या मुलीची व्यवस्था लावावी, आपल्या नातवाची व्यवस्था लावावी आणि एकूण कुटुंब एकत्र आणल्याचंही श्रेय घ्यावं अशा पद्धतीचा प्लॅन असू शकेल. आणि त्यातनंही कदाचित मोदींची भालावण त्यांनी केली असं सांगतात नाही, कारण पवार असल्यामुळे सगळ्या शक्यता ओपन असतात, ही मला त्यातली एक वाटते. एवढंच. नक्कीच मंडळी,
लक्षात एक घेण्यासारखी गोष्ट आहे की शरद पवार जे बोलतात त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये असतं. त्यामुळे आत्ता जसं परांजपे म्हणाले त्याप्रमाणे शरद पवारनी जे काय बोललेले आहेत या बोलण्यामागे त्यांचा अर्थ काहीतरी वेगळा असतो, उद्देश काहीतरी वेगळा असू शकतो. तो काय असेल हे भविष्य काळामध्ये सिद्ध होईल किंवा ते समोर येईलच. मात्र आत्ताच्या घडीला सुनेत्रा पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांचं राजकारण सगळ्या कोटच्या गोष्टीभोवती फिरत आहे याचा एक साधारणपणे अंदाज आपल्याला आत्ताच्या घडीला यायला लागलेला आहे. मोदी परदेशामध्ये जाऊन जे काय करतात त्याच्या मागे विरोधक फरफटत जातात. अशा पद्धतीचा जो ट्रेंड पूर्वी देखील झालेला होता तो यावेळेला होताना दिसतो आहे. आणि मग विरोधकांमध्ये जी अपेक्षित फूट आहे ती पाडायचा प्रयत्न जे मोदी सरकार करत आहे किंवा मोदी स्वतः करतात त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला वारंवार होताना आपल्याला पाहता येतोय. तिकडे ममता बॅनर्जी वेगळं बोलतात, इकडे शरद पवार वेगळं बोलतात. या सगळ्यातून राहुल गांधींना अपेक्षित फायदा मिळत नाहीये. राहुल गांधींनी अधिकाधिक जास्त लोकांपर्यंत जाऊन पोहोचण्याचा ते प्रयत्न करतात, मात्र त्यांना यश तितकंसं मिळताना आत्ताच्या घडीला दिसत नाहीये. भविष्यामध्ये ते किती मिळेल आत्ताच्या घडीला आपल्याला सांगता येणार नाही. मात्र जसजसं या सगळ्या गोष्टी घडत राहतील, पुढे जात राहतील, त्यानुसार आपण त्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. तुर्तास आपण इथेच थांबतो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन जरूर सांगा. आमचा व्हिडिओ अधिकाधिक लाईक करा, शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.